आयुष्य हे खूप सुंदर आहे आणि एक दिवस, एक तास, एक मिनिट पुन्हा कधीच येणार नाही. तर सगळे प्रॉब्लेम विसरून आनंदी राहता आलं पाहिजे आणि तो आनंद इतरांसोबत सुद्धा शेअर करता आला पाहिजे. तर राखी हा एक धागा नसून ते एक दोन नात्यातील एक विश्वासाचं अतूट बंध असतं, जे की भाऊ बहीण एकमेकांच्या पाठीशी आयुष्यभर खंबीरपणे उभे राहतात. आणि ह्याच धाग्याचा मान राखून माझे आईवडील आणि आम्ही इथे अनाथाश्रमात आलो होतो. दिघीमध्ये येथे स्नेहछाया परिवार म्हणून आहे आणि इथे खूप अनाथ मुले आहे, ज्यांचा सांभाळ इंगोळे मॅडम आणि सर यांनी खूप छान पद्धतीने केला आहे. ही मुले शिक्षणसुद्धा घेत असतात शाळेमध्ये आणि त्यांना जीवनावश्यक वस्तूंची काळजी ते खूप छान पद्धतीने घेतात. पण त्यांचीच प्रेरणा घेऊन आम्हाला असं वाटतं की आपण सगळ्यांनीसुद्धा खारीचा वाटा का म्हणून किंवा फूल ना फुलाची पाकळी म्हणून थोड्याफार का होईना पद्धतीने आपण त्यांना मदत नक्की करू शकतो आणि केलीच पाहिजे. तर आज इथे राखी बांधून आम्ही ह्या मुलांच्या चेहऱ्यावरचं जो आनंद बघून जे समाधान भेटतं ते कुठंच भेटत नाही. जे समाधान जे लाभतं ते कुठंच लाभत नाही. आणि खरंच तुम्ही बघू शकता की ती निरागस या पद्धतीची मुलं आहेत इथे आणि त्यांना आज सणानिमित्त त्यांच्या आयुष्यातली बहिणीची जी जागा भरवण्याचे जे काम आहे, जी संधी जी मला मिळेल ती माझे आईवडील, भाऊ आणि मामा यांच्यामुळे मिळाली आणि खरंच खूप छान वाटलं ह्या मुलांना मदत करून आणि त्यांच्या चेहऱ्यावरती थोडं का होईना आपण हसू आणू शकलो याचं खूप समाधान लाभलं. आणि आय होप तुम्ही पण नक्कीच प्रयत्न करा अशा अनाथ मुलांना, वृद्धांना मदत करण्याचं, कारण याच्या एवढं पुण्य कोणत्याच गोष्टीमध्ये नाही असं मला वाटतं. तर नक्की ट्राय करा आणि याच्याच आनंद आणि यांचे समाधान, यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद घेऊन आम्ही याच्यानंतर रक्षाबंधनासाठी मामाच्या घरी गेलो आणि तुम्ही बघू शकता मामाच्या घरी गेल्यानंतर इथेसुद्धा रक्षाबंधन चांगल्या पद्धतीने सेलिब्रेशन केलं. पण मनामध्ये एक आठवणीत नेहमी क्षण राहील की हा अविस्मरणीय क्षण होता, ज्या दिवशी आम्ही अनाथ मुलांना राख्या बांधल्या. त्यांना एक बहिणीची जी जागा आहे ती भरून काढण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि पुढेही नक्कीच करू. फूल ना फुलाची पाकळी जसं मी म्हटलं पहिलं, पण तशी मदत करण्याचा प्रयत्न करू. आणि मी सुद्धा तुम्हाला आवाहन करते की तुम्हीसुद्धा यांना नक्कीच मदत करा. आणि अशा पद्धतीने खूप छान पद्धतीने आजचं रक्षाबंधन सेलिब्रेशन झालं. मामीनीसुद्धा खूप छान पद्धतीने पावभाजीचा बेत केला होता आणि तोसुद्धा आम्ही एन्जॉय केला. खूप सारे फोटोज काढले, मजा मस्ती केली आणि असा आजचा दिवस गेला. खूप मेस्मराईज होता, अविस्मरणीय होता आणि मी माझ्या आयुष्यात कधीच हा क्षण विसरू शकत नाही. आणि आय होप तुम्हाला आजचा रक्षाबंधन व्हिडिओ आवडला असेल, ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटू अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.